हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? अच्छे। आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो बुनियादी तौर पे नवोदय का जो 2026 की जो अपनी बैच है वो कहीं ना कहीं हम लोगों ने स्टार्ट कर चुके हैं, है ना। आई थिंक उसका ये 7वां दिन होगा, बराबर है, जिसमें अभी तक हम लोगों ने एडिशन हो गया, सबट्रैक्शन हो गया, मल्टिप्लिकेशन किंवा भागाकार त्याला व्यवस्थित पद्धतीने कुठे नाही कुठे का बरं यूज होतंय, काय त्यांचं कॉन्सेप्ट आहे, ह्या ओव्हरऑल सगळ्याच्या सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। ठीक है, किसी ने अगर सपोज वो वीडियो नहीं देखा होगा तो खूप बेसिक कसं बेरीज करतात, कसं वजाबाकी करतात, कसं भागाकार करतात, या सगळ्या गोष्टी आणि का बरं करतात नेमकं तो पण कारण। ठीक आहे, त्यांना काय काय वेगळे वेगळे शब्द आहेत की बेरीजला काय वेगळा शब्द अजून राहू शकतो, वजाबाकीला काय काय वेगळे वेगळे शब्द राहू शकतात, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे, बरोबर आहे। आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे ओव्हरऑल जे नवोदयचा जो प्रवास आहे ना त्यामध्ये, कारण की त्यामधले जे प्रश्न असतात ना भाऊ, खतरनाक सांगतो मी, ते तुम्हाला जेव्हापर्यंत ते शब्द तुम्हाला लक्षात राहतील नाही तेव्हापर्यंत तुम्ही त्या प्रश्नांना सोडवू शकणार नाही। अगर डेमो के हिसाब से अगर सपोज आपको चाहिए, अगर सपोज मैं ऐसा बोलूं कि दैट भुवन इज अ पर्सनालिटी हु हैव द एबिलिटी टू डू समथिंग डिफरेंट देन अदर, कुछ समझा? कुछ समझा? ये तो भले ही आपको इंग्लिश के बारे में थोड़ा बहुत पता ही है ना, थोड़ा बहुत पता है, बावजूद उसके आपको समझा क्या? नहीं समझा। एकड़ू, मूड़ू, नाड़ू, नीरी, कुछ समझा? कावत है तेलुगु, तमिल का, तमिल तेलुगु काय म्हणतात त्याला, समझलं? ठीक है, अब बोलोगे सर आप कैसे क्या बोल रहे हो सर, ये मैं था भाऊ हैदराबाद में, ठीक है, मैं था, कम से कम 4-5 साल था, तो थोड़ा बहुत समजता है, पूरा नहीं समजता। माझ्या सांगण्यामागचा उद्देश तुम्हाला काय आहे की जर ते शब्द जे मी बोलतोय ते तुम्हाला समजलं किंवा ते तुमच्याकडे शब्दसाठा तो आहे, तेव्हा जाऊनच तुम्ही समजू शकाल ना त्याला। जसं आता मी मराठीमध्ये जे बोलतोय ते सगळेचे सगळे शब्द तुमच्याकडे कुठे ना कुठे आता आहेत, म्हणून तुम्ही समजू शकत आहात ना। घोड तिथेच होते, काही काही शब्द मराठीमधलेच म्हणा, गणितामध्ये ते लोक जे यूज करतात ते आपल्याला माहित नसतात, म्हणून आपण गणित व्यवस्थित सॉल्व्ह करू शकत नाही, हा मेन कारण आहे। बाकी कॅल्क्युलेशन तर नो डाऊट ते तर अभ्यासाने म्हणा किंवा प्रॅक्टिसने येऊन जातं, पण हे शब्दांची समज कुठे ना कुठे तुम्हाला झाली पाहिजे की बेरीजला काय आणि गुणाकाराला काय, अजून काय काय शब्द आहेत म्हणून। जसं पटाबद्दल मी जे तुम्हाला म्हटलं होतं, पट, 2 पट, 3 पट, 4 पट, हे काय आहेत? गुणाकारच आहे। एकाबद्दल माहित आहे, खूप साऱ्यांबद्दल काढायचं आहे, का करावं लागेल? गुणाकार करावं लागेल। खूप साऱ्यांबद्दल माहित आहे, एकाबद्दल काढणं आहे, काय करावं लागणार? भागाकार करा। हे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे ना रे, झालेल्या आहेत गोष्टी। म्हणून ज्यांनी कोणी अगर सपोज ते व्हिडिओ बघितला नसेल, प्लीज त्याला जाऊन बघा यार, है ना। अननेसेसरी बच्चे पे आप फोर्स मत कीजिए की तुला येत नाही, त्याला येते सगळंच, पण कुठे नाही कुठे कसं सुरुवात त्याने केलं आहे कुठल्याही गोष्टीची, हे महत्वाचे ठरते अभ्यासाबाबत खासकर। हम लोग कहीं ना कहीं, कोई खासकर मैं पेरेंट्स को देखता हूं, ये सोचने लग जाते कि इसको आ नहीं रहा, याला येतच नाही, हा मंद आहे, हा गब्दू आहे, हा ढ आहे। त्याच्या मागचं कारण बघा, आपोआप वो ऐसे पायदान पे पहुंच जाएगा जिसके बारे में आप लोग सोच रहे हो कि नहीं मेरा बच्चा उस पोजीशन पे रह करके, ठीक है। तो उसके बेसिक पे काम कीजिए, अपने आप वो अच्छा होगा। आज के वीडियो में कल हम लोग जो एक्स की कहानी पढ़ी थी उसके ओरिएंटेड जो भी सामने के कुछ सवालात है या चिन्हांची जे समज आहे, चिन्हांची पण थोडा बहुत समज आपण बघितलं होतं की प्लसचं तिकडे गेल्यावर काय होतं, मायनसचं तिकडे गेल्यावर काय होतं, बरोबर आहे। त्या पण गोष्टी आपण प्रोसीड करूया थोड्याशा व्हरायटीज ऑफ एक्झाम्पलच्या थ्रू, है ना। आणि गुणाकार आणि भागाकाराचं पण कन्सेप्ट बघूया थोडंसा, की ते पण उजव्या किंवा डाव्या बाजूला जेव्हा जातात तर त्यांचं काय होतं का म्हणून। चलेल चलेल, तो चलो बच्चा शुरुआत करूंगा। स्टार्ट में मैं बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को आप सब्सक्राइब कीजिए। हमारा चैनल एक्स आर्मी एकेडमी, आप चाहो तो आप यूट्यूब पे जाके यहाँ पे सर्च कर सकते हो एक्स आर्मी एकेडमी, डायरेक्टली आपको ऐसा आइकॉन दिखेगा। आप अगर सपोज सब्सक्राइब नहीं किया होगा तो आपको ये ऐसे काले रंग के डिब्बे में सब्सक्राइब का एक बटन दिखेगा, उसको आप टिक कीजिए, अपने आप वो भुरु बन जाएगा।
इसका मतलब आप अपने सदस्य हो, आप हमें पसंद करते हो। समझ रहे हो बातों को? जिससे होगा क्या, आने वाले सारे के सारे वीडियो आपको डायरेक्टली फ्लैश होंगे और आपको वो पता चले कि नहीं हमारे क्लास का कुछ वीडियो या हमारे एकेडमी का कुछ वीडियो आए हैं करके। तो ये होने के बाद एक नोटिफिकेशन बेल करके भी आता है, तो उसे भी आप प्रेस कर लीजिए। मतलब सारे के सारे आपको जितने भी नए नए वीडियो आएंगे अपने आप आपको दिखेंगे, फ्लैश हो जाएंगे, अलार्म बजेगा या कुछ तो भी टुक 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 नोटिफिकेशन आएगी, है ना? समझ रहे हो? तो देखो बच्चा, स्टार्ट करेंगे। और बस आप अगर सपोज बावजूद उसके चैनल के साथ तो जुड़े ही हो, बावजूद उसके अगर सपोज नवोदय 2026 का जो हमारा व्हाट्सएप का ग्रुप है उसके साथ अगर सपोज जुड़े रहना चाहते हो तो चाहो तो आप इसको स्कैन कीजिए या फिर मेरे नंबर को पहले सेव कीजिए। जब तक आप सेव नहीं करोगे मेरा नंबर, आपको नोटिफिकेशन जो भी कुछ आपको लिंक भेजता हूं वो आपको दिखेंगे नहीं, दिखेंगे लेकिन ओपन नहीं होंगे। खासकर ओपन वो तभी होता है जब आपको नीले रंग का दिखता है, ये चीज याद रखना। उसके लिए मेरा नंबर सेव होना आपके पास जरूरी है। पहले नंबर सेव कीजिए, बाद में आप व्हाट्सएप पे हाय करके मैसेज कीजिए, आपको अपने आप चैनल के बोलो या व्हाट्सएप ग्रुप के सारे लिंक आपको मिल जाएंगे। जो भी पर्टिकुलर 1-2 साल से जो भी मैं बच्चों को प्रिपरेशन करा रहा, जो भी अपने एकेडमी से बच्चे सिलेक्टेड हुए हैं वो आपके सामने है। हमारी नवोदय की नई बैच स्टार्ट हो चुकी है। आप चाहो तो हमारे साथ रूबरू होके नवोदय के जर्नी में कहीं ना कहीं शुरुआत हमारे साथ कर सकते हो और आखिर तक नवोदय के एंड में भी प्रोसीड कर सकते हो। चलेगा? चलेगा? तो देखो बच्चा, आज हम लोग प्रोसीड कर रहे हैं अपने सामने का सिलसिला। बघा बाळांनो, काल जे प्रश्न बघितलं होतं ना ते खूप कुठे नाही कुठे सोपं होते। ठीक आहे, थोडंसं आता हायर व्हर्जन कडे जाऊया आपण त्याच्या। बघा प्रश्न असं राहतो बाळा की बघा फक्त आपण कुठे नाही कुठे एक ते समज, एक ते रिझनिंग डेव्हलप करतोय स्वतःच्या मनामध्ये, बाकी काय नाही। काय की एखादी संख्या काय म्हणतोय तो, बघा प्रश्नच म्हणतोय एखादी संख्या मनामध्ये विचार करा। बापा असे तर बहुत सारे संख्या येतात आपल्या मनात, येतात की नाही? कित्येक साऱ्या संख्या आल्या असतील। आता मी म्हटलं तुम्हाला मनामध्ये संख्या विचार करा, तू काय म्हटलं? तुझ्या मनात काय आली संख्या? 1 लाख। बाबा बोंबला, तुझ्या रे 1.5 करोड। हा, तू तर आय पायाच्या आहेस का? हा, तुझ्या बळा इन्फिनिटी। हा 3, गुड 2। म्हणजे बघा कुठे ना कुठे प्रत्येकाच्या मनात 6, कोणाच्या 8, कोणाच्या 5, प्रत्येकाच्या मनात वेगळे वेगळे संख्या आल्या ना रे। तर मी का प्रत्येकाच्या मनातली संख्या इथं लिहित बसू का? नाही। कालच काय सांगितलं मी की जर त्यांनी म्हटलं मनामध्ये एखादी संख्या विचार करा आणि तुम्हाला माहित नाही की आमच्या मनामध्ये, ठीक आहे तुमच्या मनामध्ये ठीक आहे, पण त्या पर्टिक्युलर ज्यांनी कोणी प्रश्न बनवलाय त्याच्या मनामध्ये कोणती संख्या आहे हे माहित आहे का तुम्हाला? माहितीच नाही ना रे। म्हणून त्यांनी असं म्हटलं ना की एखादी संख्या माना, तुमच्या मनाचीच घ्या। आता तुम्ही कोणतीही घेऊ शकता, कुठली पण घेऊ शकता ना, पण आपण कुठली पण संख्या कसं काय डिसाइड करणार आहोत? आम्हाला माहित थोडी आहे, आम्हाला माहित आहे का? पण जेव्हा आपल्याला माहित नसतो तेव्हा कोणता बाबा? तर एखादी संख्या मनामध्ये विचार केली म्हणजे कोणती संख्या विचार केली? एक्स। विचार केल्यानंतर त्यामध्ये 2चा गुणाकार करा म्हणते। गुणाकार करणे म्हणजे का बेरीज करणं होते का? अय बाजी, गुणाकार करणे म्हणजे गुणाकारच करणं। कशाचा गुणाकार करा म्हणते? 2चा। त्याच्यानंतर ठीक आहे गुणाकार झाला आणि त्यामध्ये 4ला जोडल्या असता। जोडणे म्हणजे मायनस करणे का? म्हणजे काय? प्लस करणे। किती जोडल्या असता? 4 जोडल्या असता 10 उरत असणार। 10 उरतोय म्हणतोय। आता उरणे म्हणजे काय? मायनस। नो डाऊट, बिलकुल मान्य करतो मी। मायनस तुम्हाला असा वाटला असेल की -10 करतोय बा म्हणून। बाळांनो, त्याचा सांगण्यामागचा उद्देश आहे की या सगळ्या गोष्टींची गतिविधी जेव्हा तुम्ही करता, ठीक आहे, है ना, उरत असणार किंवा उरत आहे हे कधी पण असणार असो किंवा आहे असो इक्वल टू सांगत असतात। काय सांगत असतात? इक्वल टू। उरत आहे, ठीक आहे, किंवा उरणार किंवा असणार, ह्या सगळ्या गोष्टी इक्वल टू ला सांगत असतात। तसेच ते इंग्लिश मध्ये इज, ऑब्टेन्ड, वॉज, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसले तेव्हा इक्वल टू हा शब्द लावायचा। ठीक आहे, तुम्हाला इथे आहे किंवा असणार ह्या अशा टाइपचे प्रश्न म्हणजे अगर सपोज शब्द दिसले तर काय लिहाल? इक्वल टू। किती? 10 उरत असणार म्हणजे किती? इक्वल टू 10। काही डाऊट इथपर्यंत? चला, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, x × 2 किती होतो? 2x।
+4 इक्वल टू किती बाळा 10. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? आता बघा याच्या खूप डिटेलमध्ये मी नंतर जाणारच आहे, ठीक आहे, की कसं काय x × 2 झालं आणि मग काय 4 हे काय. फक्त मी तुम्हाला हे शिकवत आहे बाळा की तुम्ही हा इक्वेशन कसं बनवणार. हा इतका मोठा जे शब्दरचना होती त्याला मी गणितीय रूप कसं दिलं हे मला फक्त तुम्हाला शिकवणे आहे सध्यापुरतं. मग त्याला काय बदमाशचे रूल लावणे आहे, कशा पद्धतीने ऍडिशन आपण करतो आणि कसं कसं उत्तर काढतो, ऍडिशनच्या आधी करतो की गुणाकार आधी करतो, या सगळ्या गोष्टींवर चर्चा आपण नंतर करणारच आहोत जेव्हा मी बदमाशचा रूल शिकवणार तुम्हाला. त्यामध्ये ते सगळंच आहे. आता मला फक्त महत्वाचं तुम्हाला काय आहे की बाळा दिलेला कितीही मोठा खतरनाक प्रश्न का नसतो त्याला गणितीय स्वरूप देऊन उल्लूसा कसा बनवणार ते आपल्याला शिकणे आहे. समजलं? त्याचं उत्तरे जर सांगेन ना मी 2x = 4 बिचारा इकडे काय आहे मायनस, हे भाऊ भाऊ आहेत ना दोघे, तो तिकडे गेला तर काय होणार -4. तुम्हीच सांगा 10 मधून 4 गेले बाळा 6. हा 2 गुणाकारात आहे, तिकडे जातो तर भागाकारात. ते सांगतो आता तुम्हाला, ते कारण की सांगितलं नाहीये. /2 आणि 2 किती जा बाळा 3, म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू किती आली 3. आता बहुतेकांना यानंतर हा समजलं नसेल, बहुतेकांना. बाकीचे जे पुराणे मुलं आहेत आपले त्यांना ठीक आहे, नो डाऊट, कारण की त्यांचं ते त्या हिशोबाने झालेलं आहे फिडिंग. नवीन जे असतील त्यांना हा प्रकार इथपासून समजला नसेल तर तुम्ही टेन्शन घ्या नको. तुम्हाला असं विचार करा, आता मी फक्त कुठे नाही कुठे फक्त हा इक्वेशन कसं क्रिएट करतात याबद्दल सांगतोय, ठीक आहे. हा जो कन्सेप्ट आहे हा बदमाशचा जेव्हा मी रूल तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला क्लिअर करून टाकेन, चालेल? ठीक आहे. त्याची सुरुवात कुठे नाही कुठे मी आताच करतोय. जे मी तुम्हाला जे काल परवा सांगितलं होतं, एक गोष्ट आठवत असेल, उजवी बाजू आणि डावी बाजू, उजवी बाजू आणि डावी बाजू, ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवाल, प्लस जर डावीकडे आहे उजवीकडे जातो तर काय होतो बाळा, जर मायनस आहे उजवीकडे जातो तर काय होतो बाळा होतो, किंवा इकडे प्लस आहे हा डावीकडे जातो तर काय होतो, आणि किंवा इकडे मायनस आहे डावीकडे जातो तर काय होतो. जसं फेरबदल आपण बेरीज किंवा वजाबाकीच्या चिन्हासोबत केलं ना, तसंच फेरबदल कुठे ना कुठे गुणाकार आणि भागाकार जो काही कन्सेप्ट आपला आहे त्यावर आता बघूया. बघा, जर इथे पण तसंच, जर एखादी गुणाकारामध्ये असलेली गोष्ट बघा, जर गुणाकारात आहे तिकडे अगर सपोज उजव्या बाजूला गेली तर कशात जाणार, भागाकारात जाणार. कशात जाणार, भागाकारात. जसं आता हा 2x आहे इक्वल टू काय बाळा 10. आता तुम्हीच विचार करा, 2 हा x सोबत काय आहे, गुणाकारात आहे. बघा आता तुम्ही म्हणाल सर त्याच्या मधामध्ये चिन्ह तर नाही आहे जी, त्याच्या मधामध्ये चिन्ह तर नाही आहे. मग कसं बाळा, चिन्ह नाहीच आहे म्हणून तो गुणाकार आहे. गुणाकाराची खासियत आहे, एखाद्या गोष्टीमध्ये काहीच चिन्ह दिसत नाही आहे तर समजून जायचं की तो गुणाकारच आहे. कारण की 2x म्हणजे हाच झालं 2 × x, 2.x ही असे म्हटलं जाते. हा पॉइंट पण काय दर्शवतो, गुणाकार, गुणाकाराच्या स्वरूपात तो पॉइंट. पण कुणाच्या फॉर्मॅटमध्ये, संख्यांच्या मध्ये असेल तर तो पॉइंट नसून डेसिमल असते, दशांश. पण संख्या आणि अल्फाबेट कुठल्या पण अल्फाबेटच्या मधात असेल तर त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, गुणाकार म्हणायचं. हे बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेव गुणाकाराच्या बाबतीमध्ये, चालेल? तर आता तुम्हीच विचार करा, हा गुणाकारात आहे ना, नाहीतरी मित्राकडे जातो, हा 2 गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर कशात होणार सांगितलं, म्हणजे भागाकारात जाणे म्हणजे त्या संख्येच्या खाली येणे. जे असं भागाकाराला असंच म्हटलं जाते, सांगितलं आहे मी. तर मग आता 2च्या फळ्यात 10 येतात, 2 किती जा 5 जा, म्हणजे तुमची x ची व्हॅल्यू काय आली 5 आहे. काही डाऊट आहे इथपर्यंत थोडसा तरी, म्हणजे गुणाकाराच्या बाबतीत पण समजलं. तसंच मग जर भागाकाराच्या बाबतीमध्ये एखादी संख्या असेल उजवीकडे जाणार बाळा तर काय होणार, गुणाकार मध्ये रूपांतर होणार, खतम काम. हो, खूप सोपं आहे, फक्त बारीक बारीक गोष्टी समजून घ्या. जर मी म्हटलं तुम्हाला, बघा, जर मी म्हटलं बाळा की हा x ला खाली 2 आहे म्हणजे भागाकारात आहे तो, इक्वल्स टू जर मी म्हटलं तुम्हाला 5, बोंबला, खतरनाक काम, टेन्शन घ्यायचा नाही. 2 हा कशात आहे, भागाकारात आहे. जेव्हा तो इक्वल टू च्या उजव्या बाजूला जातो तेव्हा काय होतो, गुणाकार होतो ना रे. जर तो भागाकारात आहे तिकडे गेल्यावर इक्वल टू च्या तिकडे, बरं म्हणजे इक्वल टू च्या दुसऱ्या बाजूला, मग तो उजवीकडे पण जाऊ शकतो डावीकडे पण जाऊ शकतो.
तो स्वतःच बिचारा डावीकडे, अजून कशाला डावीकडे जाणार आहे, तो कुठे जाणार उजवीकडे. काऊन? कारण की त्याचा मित्र आहे तिकडे. कोण? 5. म्हणून एक्स इकडेच ठेवूया. 2 बिचारा तिकडे गेला, भागाकारात होता, म्हणून तिकडे जाऊन काय झालं? गुणाकार झालं. म्हणून तुमची एक्स ची व्हॅल्यू किती आली? 5 दुने 10. समजलं बाळा? गोष्ट क्लिअर झाली. हा भागाकाराचा कन्सेप्टच्या रिगार्डिंग पण आपण डिस्कस केलं, गुणाकारांच्या रिगार्डिंग पण आपण डिस्कस केलं. काही डाऊट आहे का? 1-2 प्रश्न दिले तर तुम्ही करून सांगू शकाल मला आता? चला बरं, ट्राय करा बरं. चला बघा, पहिला प्रश्न सांगतोय 5x = 25. याच्या x ची व्हॅल्यू काढून दाखवा. x किती? ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा 2च देतो प्रश्न. त्याच्यानंतर जर मी म्हटलं तुम्हाला की x भागीला 5 = 5, तर x ची व्हॅल्यू किती? जल्दी सांगा बरं. तुम्ही पण मला कमेंट करा. जे मला युट्यूब वर बघत असतील त्यांनी कमेंट करावे. ठीक आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगून देतोय की आमची हे बॅच जस्ट आताच स्टार्ट झालेली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आमचं दिलेलं कन्सेप्ट किंवा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना पटत असतील तर आमच्या सोबत तुम्ही जुड़ू सकता. नंबर तुम्हाला फ्लैश होत असेल त्यावर कॉल करून डिटेल सगळे विचारा. ओवरऑल इंडिया से बच्चे कहीं ना कहीं हमारे साथ पढ़ते हैं, चाहे हिंदी मीडियम का रहे या इंग्लिश मीडियम का रहे या मराठी मीडियम का रहे. आपको जिस लैंग्वेज में आपको चाहिए उस लैंग्वेज में कहीं ना कहीं मैं आपके साथ सारे के सारे कंसेप्ट रूबरू कराने की कोशिश करता हूं. और जहां तक हो सके बच्चा कहीं ना कहीं बेसिक लेवल से सीखे, ये मेरी कोशिश रहती है. तो आप अगर चाहो तो इस नंबर पे कांटेक्ट करके सारे डिटेल पूछ सकते हो. ऑफलाइन प्लस ऑनलाइन हम लोग दोनों के थ्रू हम लोग पढ़ते हैं. बहुत जल्द हमारा डिजिटल बोर्ड आने वाला है ना. तो हम लोग अभी डिजिटल बोर्ड से डायरेक्टली लाइव होके मैं आपको पढ़ाया करूंगा. ये मेरी पूरी कोशिश रहेगी. बहुत जल्द मतलब 7-8 दिन के दरमियान. ठीक है. अभी तक अगर सपोज हमारे चैनल आप लोगों ने सब्सक्राइब नहीं किया होगा तो प्लीज सब्सक्राइब कीजिए. इन दोनों का आंसर अभी अभी कमेंट करके बताइए. मैं नाम लूंगा, पर्सनली नाम लूंगा नेक्स्ट वीडियो में आप बच्चों का, जिन्होंने कमेंट करके मुझे बताया होगा कि सर इसका आंसर ये है करके. जल्दी. गुड गुड, निकल गया. क्या नाम है बच्चा आपका? परिधि. क्या आंसर है पहले का? गुड. आप? हाँ 25. गुड, बहुत बढ़िया पढ़ा. देखो अब हालांकि ये आपको ऐसा लग रहा होगा कि बहुत चिल्लर सवाल दिया मैंने, मानूंगा मैं चिल्लर सवाल है. हमारे लिए या जो बच्चे पहले से स्टार्टिंग से पढ़ाई कर रहे हैं उनके लिए बहुत चिल्लर होंगे. ठीक है. लेकिन जो नई नई शुरुआत किया है, जिसे कहीं ना कहीं वो समझ नहीं है, मैं उन तमाम बच्चों को सोच के ये कोर्स मैंने डिजाइन किया है ना. तो देखिए अब जैसे x की वैल्यू मैंने फाइंड आउट करने के लिए बोला तो ये 5x के साथ गुणाकारामध्ये आहे. जर तो 5 तिकडे जाणार तर भागाकारामध्ये होतो ना रे. आणि 5च्या फाळ्यामध्ये 25 येतो ना. 5च्या किती? 5ची. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 5. काही डाऊट रे बाळा? नाही. जर मग आता मी शेवटचं सांगतोय तुम्हाला तर याचं कसं राहणार बघा बरं. x भागीला 5 म्हणजे काय? 5 म्हणतोय. हा 5 डिवाइड मध्ये आहे, तिकडे जाणार तर गुणाकारामध्ये. म्हणजे x = 5 × 5. तर 5 × 5 किती होतात? 25. तुमचा उत्तर रेडी. क्या ये बात क्लियर है? अरे क्या ये बात क्लियर है सभी को? ठीक है. ओके चलो नेक्स्ट. अब देखो जैसे मैंने आप लोगों को साइन का कंसेप्ट बताया था, है कि नहीं? आपको याद है साइन का कंसेप्ट मैंने कैसे बताया था? गुणाकाराच्या कंसेप्टच्या थ्रू मध्ये जाताना मी एक गोष्ट सांगतोय आता. हा गुणाकार, गुणाकाराच्या बाबतीत हा लागू होणार. बघा, संख्या नंबर 1 आणि संख्या नंबर 2. ठीक आहे. चला, यांच्यामध्ये जर मला गुणाकार करणे आहे, लक्ष द्या, बेसिक कन्सेप्ट समजून घ्या, पूर्ण बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे. त्याही आधी एक मी तुम्हाला सांगून देतोय की याचं जे मेन मूळ आहे ना ते मी तुम्हाला इथे सांगणारच आहे. याचा निष्कर्ष आपण काय काढणार आहोत. ठीक आहे बाळा. तर इथे बघ, जर मी पहिली संख्या असं म्हटलं की 6 आहे आणि दुसरी संख्या असं म्हटलं की भाऊ ती काय आहे? 7 आहे, तर याचं उत्तर तुम्ही सांगू शकाल? 6 7 जा 42. वाव, तुम्हाला फाडेपाठ आहेत, खूप छान गोष्ट. पण अब मैं सिलसिला चेंज कर रहा हूं. चिन्हांची समज आपण केलं होतं ना, आधी झालेले आहेत ना. आता बघा थोडं थोडं ऍडव्हान्स रूप मध्ये जाऊया.
ठीक आहे. आणि ह्या गोष्टी आत्ताच क्लिअर करून ठेवून द्या. प्लस मायनस कॉम्बिनेशन विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. जे काही प्लस आणि मायनसचं नातं असतो ना बाळा, कुणासोबत? गुणाकार आणि भागाकारासोबत. त्यासोबत तुम्ही कसं डील करणार आहात ते आता बघणार आहात. तो क्या आप लोग रेडी हो सारे बच्चे? बोलो भारत माता की गुड. तो देखो बच्चा, तो मैं क्या बोला, 6 जो है, अगर मैंने अभी साइन चेंज कर दिया, उसको साइन दे दिया माइनस और दूसरे को कुछ नहीं दिया, वैसे के वैसे रखा, तो अब आपका आंसर क्या रहेगा? अब आपका आंसर क्या रहेगा? -42. सांगण्यामागचा माझा उद्देश तुम्हाला समजून घ्या बाळा. गुणाकार करत असताना जर एखादी संख्या, बघा गुणाकार, लक्ष द्या बाळा, गुणाकार करत असताना दोन संख्यांपैकी आता दोन संख्यापैकी म्हणू शकता किंवा दिलेल्या प्रत्येक गुणाकारामध्ये जे काही 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 10 असतील, कितीही संख्या असू द्या, त्या प्रत्येक संख्यांमधून एक जरी संख्या निगेटिव्ह असली ना बाळा, म्हणजे काय, ऋण संख्या असली ना, अख्खाचा अख्खा उत्तर तुमचा निगेटिव्ह मध्ये येणार. समजलं? मी आता फक्त 2 शब्द वापरत आहे, ठीक आहे, पण 2 नाही, 2 पेक्षा किती असू दे, ठीक आहे. गुणाकार करत असताना दोन संख्यांपैकी एखादी जरी संख्या ऋण म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, ऋण बाळा, ऋण असेल, ऋण संख्या असेल तर उत्तर हा निगेटिव्ह म्हणजे ऋणच राहणार. हे नोट लिहून ठेवून द्या बाळांनो. आता नाही, घरी व्हिडिओ भेटणार आहे सगळ्यांना, ठीक आहे. -6 × 7, बघा 6 × 7 तर 42 होतो, पण डील सगळ्यात आधी कधी पण लक्षात ठेवा, गुणाकार करण्याआधी सगळ्यात आधी डील कशाच्या सोबत करायला आपण? चिन्हांसोबत. कोणासोबत करायचा? चिन्ह. बघायचा प्लस आहे पूर्वे का मायनस आहे का, असा विचार करायचा. समजलं का? ठीक आहे. 2 पैकी एक जरी संख्या मायनस असेल तर उत्तर काय येणार तुमचं? मायनस येणार. लक्षात राहील. बघा, हे 2 संख्यांपैकी एक संख्या मायनस आहे ना, म्हणजे आन्सर काय द्यायचा? आन्सरला साइन काय द्यायचा? मायनसचा द्यायचा. काय डाऊट आहे बाळा? काही डाऊट आहे? नंतर आता 6 पॉझिटिव्ह आहे आणि ही मायनस आहे, आन्सर काय राहणार? मायनसच राहणार. बाळा, असं जरुरी थोडी आहे का पहिल्या संख्येलाच मायनस राहिलं पाहिजे, दुसऱ्याही संख्येला मायनस राहू शकतो ना, ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर किती राहणार? तेच राहणार, -42. 2 पैकी कुठल्याही संख्येला म्हणा, 2 पैकी कुठल्याही संख्येला निगेटिव्हचा चिन्ह दिसला रे, दिसला, डायरेक्ट उत्तराला निगेटिव्हचा चिन्ह देणे. तिथे विचार नाही करणे की काय उत्तर राहणार आहे आणि काय नाही राहणार. चलो, गुड. चलो, समझ में आई बात? अब देखो बच्चा, अभी कहीं ना कहीं पेंत्रे चेंज. कैसे? सर इसको भी माइनस, सर इसको भी माइनस, दोनों मायनस आहेत ना जी, तर मग उत्तर काय राहणार? आता काय राहणार? तू सांग बाळा, उत्तर काय राहणार? तू रे, ए घनश्याम, हा, -42. नाही बाळा, एक लक्षात ठेवा, मी म्हटलं काय होतं तुम्हाला, नियम काय म्हणतोय आपला, 2 पैकी फक्त एखादी संख्या जर मायनस असेल तरच उत्तर तुमचं मायनस येणार, पण 2 पैकी दोन्ही संख्या मायनस असणार ना, तेव्हा तुमचं उत्तर मात्र 42 येणार. त्याला चिन्ह पॉझिटिव्हचा राहतो तर लिहायची गरजच नाही. समजलं नियम? काय म्हटलं नियम? मी समजलं. माझा नियम तुम्हाला असं सांगण्यात झालं की जर 2 पैकी दोन्ही संख्या गुणाकार करीत असताना
निगेटिव्ह असतील, निगेटिव्ह असणार म्हणजे ऋण संख्या असणार, तर उत्तर हा पॉझिटिव्ह येतो. हा लक्षात ठेवायचा. समजलं का? हा बघा पॉझिटिव्ह. क्लिअर? त्यासमोर असा पॉझिटिव्हचं चिन्ह लिहायची गरज नाही, त्याला 42 पण लिहाल तरी चालतंय. म्हणून यामधून आपण काय शिकलं, कोणी सांगू शकेल का? आता यामधून आपण काय शिकलं? सगळ्यात महत्वाचं रे, की जर एखादी संख्या मायनस आहे, दुसरी संख्या प्लस आहे, तर उत्तर तुमचं कशा स्वरूपात येणार? निगेटिव्ह येणार. गुणाकार करत असतानाची गोष्ट सांगतोय मी. कशाची गोष्ट सांगतोय? गुणाकार करत असताना. म्हणजे मायनस प्लस काय होतो? मायनस होतो. माइनस प्लस काय होतो? माइनस होतो. समझला? तो एक चीज याद रखिएगा, क्या कहा मैंने बड़ा आपको, कि माइनस प्लस रहा तो आंसर आपका क्या आएगा? माइनस. गुणाकारामधली गोष्ट आहे. कसली गोष्ट आहे? गुणाकार. माइनस प्लस माइनस. अच्छा, प्लस माइनस बड़ा प्लसच राहणार. हे गोष्ट पाठ ठेवा. आणि जर दोन्ही प्लस आहेत तर उत्तर हे घ्या मायनस म्हणते बाई. दोन्ही प्लस आहेत तरी उत्तर प्लसच राहणार. ठीक आहे. आणि दोन्ही मायनस आहेत तरी उत्तर मायनसच राहणार, प्लसच राहणार. सॉरी, काय राहणार? प्लस. दोन्ही प्लस उत्तर प्लस, दोन्ही मायनस उत्तर प्लस. गुणाकारामध्ये. समजला का तुम्हाला? समझला? चलो गुड. तो ये जो गोलू है, कौन? ये आपको याद रखना चाहिए. फट से आपको आना चाहिए. क्या? माइनस प्लस माइनस माइनस प्लस प्लस माइनस. अच्छा, बघ, लक्ष दे, लक्ष दे. पुन्हा सांगतोय, लक्ष दे. बये, मी काय म्हटलं की दोन पैकी एक जरी माझ्या बोलताना शब्दरचनामध्ये मायनस आला तर उत्तर मायनस राहणार. दोन पैकी. आणि दोनचे दोनही मायनस जर मी म्हटलं तर उत्तर तुमचा प्लस राहणार. लक्षात ठेवा. क्लिअर? पुन्हा कुठे प्लस केला? अरे रे 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 रे, सॉरी सॉरी, ये गलती से हो गया रे. सॉरी सॉरी, गलती से मिस्टेक हो गया रे. समझ में आया क्या? गलती से, फ्लो में हो गया. क्लियर है बात? अब इसमें समझ लो क्या कहा मैंने, कि देखो दोनों में से एक भी माइनस है तो आंसर माइनस, दोनों में से एक भी प्लस है तो आंसर फंस गई है. ओके, देखो सुनो, मैंने क्या बोला? दोनों में से एक भी माइनस है तो आंसर, दोनों में से दोनों सेम साइन के है तो आंसर प्लस. आता क्लिअर राहील? सारख्या चिन्हांचे जर दोनचे दोनही संख्या असतील तर उत्तर तुमचं प्लस. वेगवेगळ्या चिन्हांचे दोनही अगर सपोज तुम्हाला संख्या असतील तर उत्तर मायनस. तर सांगा, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस, प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस, मायनस प्लस मायनस, प्लस मायनस मायनस, प्लस प्लस प्लस, माइनस प्लस प्लस. तो बोलो भारत माता की. तो आखिरी में जाते जाते बस यही बोलना चाहूंगा कि प्लीज आप अगर सपोज हमारे चैनल के साथ जुड़े नहीं होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करके रख ले, अपने दोस्तों में शेयर करें. ऐसे ही कहीं ना कहीं पढ़ाई हम लोग करते हैं. मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्कार.